चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यातील मौजा घोडपेठ येथील पीडित वयोवृद्ध शेतकरी शामराव काशीनाथ घोटकर यांनी थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून तलाठ्याच्या चुकीमुळे रेल्वे लाईनमध्ये गेलेल्या जमिनीचा मोबदला रखडल्याचा आरोप केला आहे। सदर जमिनीचा मोबदला येत्या 1 महिन्याच्या आत देण्यात यावा, अन्यथा तहसील कार्यालयासमोर आत्मदहन करणारा असल्याचा इशारा पीडित वयोवृद्ध शेतकरी शामराव काशीनाथ घोटकर यांनी दिला आहे। मला न्याय द्यावा, अन्यथा 1 महिन्यात जर याची शहानिशा करून न्याय न मिळाल्यास तहसील कार्यालय भद्रावती येथे विष प्राशन करून मी माझे जीवन संपविणार असल्याचा इशारा शामराव घोटकर यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रातून दिला आहे। आता समजा दार गेली, समजा दार शिल्लक आहे, म्हणजे 20 आर होईन अर्धा एकर, हां असे म्हणते म्हणून म्हणतो। त्याच्या सर्वेवाल्याले कमीत कमी 10 गण भेटलो, काम चालू होतं तर हे सर्वेवाले म्हणे नाही आम्ही 1 नंबर घेतला म्हणे। आपलं इकडी पत्र आहे, सातबारी आहे, पटवारी 7-12 नकाशा देत जाय मागवतं। आता सांगितलं म्हणजे असंच वडुड्याला जा, येतं जा तिथं जा, व्हिडिओकड जा म्हणे चंद्रपूरला। व्हिडिओकड गेलो, 7-12 नकाशा दिला, 1 अर्ज दिला, वरुड्याला 2दा अर्ज दिले, काहीच त्यानं नाहीची नाही, काहीचीच बातमी नाही माझ्याकडं। तेव्हा मला इकडं आता यांच्याकडं धावपळ करायला लागलं। मागणे आता का आपली जागा हे गेली असं आपली ते तर पैसे मिळाव किंवा जागा मिळाव, आपली अर्धा एकर आपल्याला जागा शिल्लक पाहिजे। त्याच्यात तुम्ही एकरामध्ये काही करा, त्याने जागा घेतली त्या एकरी त्याच्या जाग्यात काही करा, ते त्याला पैसे दिले कसे तुम्ही? त्याच्या मीटिंगमध्ये गेलो 2-3 डाव, हे म्हणे तुझी जागा नाही घेतली म्हणे, म्हणजे ह्या कोपरा घेतलाच नाही म्हणे, तुझी जात नाही म्हणे, तुझ्या ते तो एक एकरवाला घेतली म्हणे। तर मग हे जागा आता सापडली ना। हां, जेव्हा हे काम चालू केलं त्यानं, हे जागा त्याच्या ह्याच्यात आली आहे, कब्जा आपला आहे या जागेवर। आता पाहू मोजीच्या यानं हिशोबानं कोणकोण आपला हिस्सा आहे, कोणकोण निघते ते पाहू नंतर। जागा पाहिजे, पाहिजे, 1 ते अर्धा एकर वावर पाहिजे, नाही तर आपल्याला जागा द्यावं, मोबदला द्यावा। यांची जमीन घोडपेठीत आहे, ती जमीन धानारी असून वलतीची आहे। त्या जमिनीमध्ये वर्धा सेवाग्राम 3ऱ्या लाईनीचे काम चालू असताना तलाठी यांच्या चुकीमुळे त्यांना मोबदला मिळाला नाही आणि ते भटकत राहिले। या त्या अधिकारी यांच्याकडे भेटले, परंतु त्यांना कोणीही अजूनपर्यंत न्याय दिला नाही। त्याकरता शामराव पाटील हे माझ्याकडे आले आणि मला न्याय भेटावा बा यासाठी मी धडपड करा असे म्हणून हातजोडी लागली, नाही तर मी आपलं जीवन संपवतो बा असे म्हणू लागले। त्यानंतर लगेच मी आपल्या स्वतः याच्यानी त्यांना अधिकारी यांच्याकडे घेऊन गेलो, त्यांना समजवलं, सांगितलं आणि शामराव पाटील यांना आपल्या पत्रकारितेतून त्यांना न्याय द्या। की रेल्वेचं फायबर कटलं तर हे तुरंत पोलीस ऍक्शन करतात, तुरंत कंप्लेंट करतात सामान्य लोकांची, त्यांना सामान्य लोकांना भरपाई मागतात। मग आमची एवढी 10 आर जमीन गेली तर मग आम्ही का नाही मागायचं यांना? शेतीच एक व्यवसाय आहे यांच्याकडे, त्याच्या भरोश्यावर जगू शकतात, दुसरा व्यवसाय यांच्याकडे काय आहे? काहीच नाहीये। त्याच्यामुळे मला एवढंच म्हणायचं आहे, ज्या पद्धतीनं याच्या पूर्वी सुद्धा एक अशी आमच्या तालुक्यामध्ये केस झाली होती जमिनीच्या बाबतीत, तशी परत हे व्हावा असं मला असं वाटते।